Hello students, good morning. We are studying accounting of special transactions which are related to sale or purchase of the firm. Today we are starting consignment account. To consign means to send, म्हणजे माल पाठवणे, त्याला consign करणे असं म्हणतात. The term consignment account relates to accounts dealing with a situation where one person or a firm sends goods to another person or firm on the basis that the goods will be sold on behalf of and at the risk of the former. It means a firm or persons send the goods to another person. The other person means another person will sell these goods and all the risk will be of the first person. म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला गुड्स सोल्ड करण्यासाठी पाठवते, दुसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तीतर्फे ते गुड्स सोल्ड करणार आहे. ऑब्वियसली या दुसऱ्या पर्सनला, व्यक्तीला, फर्मला त्याच्यासाठी कमिशन मिळणार आहे आणि रिस्क ही सगळी ज्या माणसांनी माल पाठवला आहे म्हणजे सेलर त्याची असणार आहे. ओके. फॉलोइंग आर द इम्पॉर्टंट पॉईंट्स हिअर. द पार्टी विच सेंड्स द गुड्स इज कॉल्ड एज कन्सायनर. He is principal. The party to whom goods are sent is called as consignee and he is an agent. The ownership of goods, that is the property in the goods, remains with the consignor or the principal, and the agent or the consignee does not become their owner even though goods are in his possession. On sale, of course, the buyer will become the owner. Means here the consignee is acting as an agent of consignor. On behalf of consignor, he is selling the goods, but the ownership of the goods will remain with the consignor only. When the consignee sells the goods, obviously the ownership will transfer from consignor to that buyer, that is owner of the goods. त्याचा अर्थ आहे कन्सायनीच्या पजेशनमध्ये गुड्स असले म्हणजे कन्सायनरनी गुड्स पाठवल्यानंतर कन्सायनी विल बी द पजेसर ऑफ गुड्स. त्याच्या पजेशनमध्ये गुड्स जरी असले तरी ते त्याच्या मालकीचे नसतात, ओनरशिप कन्सायनरचीच असते. आणि ज्यावेळेला कन्सायनी हे गुड्स सोल्ड करतो ऑन बिहाफ ऑफ कन्सायनर, त्या गुड्सची मालकी म्हणजे ओनरशिप ही बायरची होते, जो कस्टमर ते गुड्स विकत घेतो. नेक्स्ट पॉईंट. द कन्सायनर डज नॉट सेंड अन इनव्हॉइस टू द कन्सायनी. कन्सायनर इन्व्हॉइस पाठवत नाही कन्सायनीला. ही सेंड्स ओनली ए प्रोफार्मा इन्व्हॉइस विच इज ए स्टेटमेंट लुक्स लाईक अन इन्व्हॉइस बट रिअली नॉट वन. द ऑब्जेक्ट ऑफ द प्रोफार्मा इन्व्हॉइस इज ओनली टू कन्वे इन्फॉर्मेशन टू द कन्सायनी रिगार्डिंग पर्टिक्युलर्स ऑफ द गुड्स सेंड. कारण हा सेल नसतो, माल पाठवलेला असतो, त्यामुळे प्रोफार्मा इन्व्हॉइस पाठवला जातो. ओके. नेक्स्ट पॉईंट. युजली the consignee recovers from the consignor all the expenses incurred by him on the consignment. कन्सायनर माल पाठवतोय कन्सायनीला, कन्सायनी फक्त विकायचं काम करणार आहे. ओके. त्यामुळे कन्सायनीला जे एक्सपेन्सेस येतात ऑन दिस कन्सायनमेंट ते सगळे कन्सायनरकडून तो रिकवर करतो. पण जर काही अदरवाईज ॲग्रीमेंट झालेलं असेल त्या दोघांमध्ये तर मात्र ही कंडिशन बदलू शकते. नेक्स्ट पॉईंट. इट इज ऑल्सो युज्युअल फॉर द कन्सायनी टू गिव्ह अन ॲडव्हान्स टू द कन्सायनर इन द फॉर्म ऑफ कॅश और ए बिल ऑफ एक्सचेंज or a bank draft or a check etc. Means here consignee gives advance to the consignor. It is adjusted against the sales proceeds of the goods. सेल्सची अमाऊंट आल्यानंतर त्याच्यामध्ये ही अमाऊंट ॲडजस्ट केली जाते. पण बऱ्याच वेळेला मेजॉरिटी टाईममध्ये कन्सायनी हा कन्सायनरला काहीतरी ॲडव्हान्स पाठवतो, तो गुड्स विकण्यासाठी घेतो त्यासाठी. फॉर हिज वर्क द कन्सायनी रिसिव्ज ए कमिशन. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की कन्सायनीला कमिशन मिळतं गुड्स सोल्ड केल्याबद्दल. अँड दिस कमिशन इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ग्रॉस सेल्स. देर आर टू टाईप्स ऑफ कमिशन्स. विल स्टडी इट आफ्टरवर्ड्स इन डिटेल. Ordinary commission and Dale Credor commission. Ordinary
For ordinary commission, the consignee is not responsible for any bad debts that may arise. If the agent is to be made responsible for bad debts, he is to be paid a commission called DEL credit commission. म्हणजे सेल झाल्यानंतर अमाऊंट रिसीव नाही झाली पूर्ण तर ती बॅड डेट्स होऊ शकतात. ज्यावेळेला त्याला ऑर्डिनरी कमिशन दिलं जातं गुड्स सेल केल्याबद्दल सेल्सच्या अमाऊंटवर कमिशन कॅल्क्युलेट करून त्याला दिलं जातं. त्यावेळेला बॅड डेट्स जर झाले नंतर कस्टमरनी जर मालाचे पैसे दिले नाहीत तर कन्सायनी रिस्पॉन्सिबल नसतो. पण ज्या वेळेला त्याला रिस्पॉन्सिबल धरलं जाईल, वसुली करणं ही त्याची जबाबदारी समजली जाते, त्यावेळेला मात्र त्याला एक्स्ट्रा कमिशन दिलं जातं विच इज कॉल्ड ॲज डेल क्रेडिट कमिशन. इट इज कॅल्क्युलेटेड ऑन टोटल सेल्स नॉट मियरली ऑन क्रेडिट सेल्स अंटिल अँड अनलेस ॲग्री. दुसरं काही ॲग्रीमेंट नसेल तर टोटल सेल्सवरच डेल क्रेडिट कमिशन काढलं जातं. ओके. ऑर्डिनरी कमिशन आणि डेल क्रेडिट कमिशन याच्याविषयी आपण नंतर शिकणार आहोतच. नाव नेक्स्ट पॉईंट. Periodically, the consignee ends to the consignor a statement called account sales. It sets out the sales made by the consignee, the expenses incurred on behalf of the consignor, the commission earned by the consignee and the balance due to the consignor. अकाउंट सेल्स नावाचं एक डॉक्युमेंट पाठवलं जातं, स्टेटमेंट पाठवलं जातं, ज्याच्यामध्ये सगळे डिटेल्स असतात दिलेले. म्हणजे कन्सायनीने किती सेल्स केला, त्याला किती खर्च आला, कन्सायनीची कमिशनची अमाऊंट आणि हे कमिशन आणि एक्सपेन्सेस वगैरे सगळं वजा करून बॅलन्स पेएबल टू द कन्सायनर. ओके. कन्सेप्ट अतिशय इंटरेस्टिंग आणि सोपा आहे. होलसेलर जो असतो तो आपले गुड्स कमिशनवर सेल करण्यासाठी रिटेलरला पाठवतो, म्हणजेच कन्साईन करतो, त्याला कन्साइनमेंट असं म्हणतात, असा अर्थ आहे ह्याचा. आणि हा जो एजंट असतो हा प्रिन्सिपल म्हणजे कन्सायनर जो माल पाठवणारा सेलर आहे, होलसेलर आहे, त्याच्यातर्फे हे गुड्स सोल्ड करणार असतो. त्यामुळे ह्याच्यासाठी जो काही खर्च येतो तो त्यातनं काढतो, कमिशन स्वतःची बाजूला काढतो आणि अमाऊंट ड्यू टू कन्सायनर किती आहे ते दाखवतो या अकाउंट सेल्समध्ये. नेक्स्ट. Firms usually like to ascertain the profit or loss on each consignment or consignments to each consignee. प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर प्रॉफिट किंवा लॉस नॉर्मली काढला जातो. Consignment account relates to accounts dealing with such business where one person sells goods to another person. On the basis of that, such goods will be sold on behalf of and at the risk of the former. एजंट हे गुड्स विकत असतो ते कन्सायनरच्या म्हणजे होलसेलरच्या तर्फे विकत असतो आणि सगळी रिस्क ही त्या होलसेलरची असते. हा कन्सेप्ट कन्साइनमेंट अकाउंटमध्ये आहे. नाव विल स्टडी डिस्टिंक्शन बिटवीन कन्साइनमेंट अँड नॉर्मल सेल. सी द डिस्टिंग्विश. फर्स्ट, कन्साइनमेंटमध्ये ओनरशिप ऑफ द गुड्स रेस्ट्स विथ द कन्सायनर टिल द टाईम दे आर सोल्ड बाय द कन्सायनी नो मॅटर द गुड्स आर ट्रान्सफर्ड टू द कन्सायनी. कन्साइनमेंटमध्ये कन्सायनरनी कन्सायनीला गुड्स पाठवलेले आहेत, गुड्स कन्सायनीकडे आलेले आहेत म्हणजे एजंटकडे आलेले आहेत, तरीही त्या मालाची ओनरशिप जी असते ती कन्सायनरचीच असते, ती ट्रान्सफर होत नाही. सेलमध्ये मात्र द ओनरशिप ऑफ द गुड्स ट्रान्सफर्स विथ द ट्रान्सफर ऑफ गुड्स फ्रॉम द सेलर टू द बायर. त्यावेळेला नॉर्मल सेल होतो, त्यावेळेला ओनरशिप ट्रान्सफर होते सेलरकडून बायरकडे. सेकंड, द कन्सायनी कॅन रिटर्न द अनसोल्ड गुड्स टू द कन्सायनर ऑब्वियसली. आणि सेलमध्ये गुड्स सोल्ड आर द प्रॉपर्टी ऑफ द बायर अँड कॅनॉट बी रिटर्न ओनली इफ द सेलर अँड कॅन बी रिटर्न ओनली इफ द सेलर ॲग्रीज. जर तसं ठरलेलं असेल की माल परत पाठवू शकता, सेल ऑर रिटर्नवर दिलेला असेल तरच बायरला गुड्स रिटर्न करता येतात. थर्ड, कन्सायनर बेअर्स द लॉस ऑफ गुड्स हेल्ड विथ द कन्सायनी. कन्सायनीकडे माल असताना जर काही लॉस झाला तर तो सगळ्याला लॉस कन्सायनर बेअर करतो, कारण ओनरशिप कन्सायनरकडे असते आणि कन्सायनर इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दीज एक्सपेन्सेस अँड लॉसेस. इफ द बायर हू विल बेअर द इट इज अ बायर हू विल बेअर द लॉस इफ एनी आफ्टर द ट्रान्सफर ऑफ गुड्स. ऑब्वियसली आपण ज्यावेळी गुड्स परचेस करतो त्यावेळेला होणारा लॉस हा आपली जबाबदारी असते, बायरची जबाबदारी असते.
Next point. The relationship between the consignor and the consignee is that of a principal and agent. And the relationship between seller and the buyer is that of a creditor and a debtor. Buyer is a debtor, that is customer, and seller is a creditor. Next and last, expenses done by the consignee to receive the goods and to keep it safely are borne by the consignor unless there is any other agreement. दुसरं काहीही ॲग्रीमेंट नसेल तर सगळे एक्सपेन्सेस किंवा गुड्स गोडाऊनमध्ये विकेपर्यंत सेफली ठेवण्यासाठी येणारा सगळा खर्च ही कन्सायनरची जबाबदारी असते. कन्सायनरला ते बेअर करावे लागतात. इन केस ऑफ नॉर्मल सेल, expenses incurred by the buyer are to be borne by the buyer itself after the transfer of goods. बायरची जबाबदारी आहे त्या गुड्सविषयी जे काय खर्च येतील ते करण्याची. ओके. नाउ लेट्स स्टडी द डिस्टिंग्विश बिटवीन ऑर्डिनरी कमिशन अँड डेल क्रेडिट कमिशन. मग अशीच आपण बघितलं की ऑर्डिनरी कमिशन ही एजंटला दिलीच जाते ऑन ग्रॉस सेल्स, पण डेल क्रेडिट कमिशन नावाचं एक वेगळं कमिशन दिलं जातं. आता आपण दोन्हीमधला फरक बघूया. फर्स्ट बेसिस ऑफ डिस्टिंक्शन इज व्हेन अलाउड. ऑर्डिनरी कमिशन इज अलाउड टू ऑल द कन्सायनीज फॉर ऑल द कन्साइनमेंट्स फॉर सेलिंग गुड्स. सगळ्या एजंट्सना ऑर्डिनरी कमिशन अलाउ केलं जातं. पण डेल क्रेडिट कमिशनचं तसं नाही आहे बघा. It is allowed to the consignee only when he undertakes the risk of bad debts arising out of credit sale. कन्सायनी ज्यावेळेला गुड्स सोल्ड करतो त्यावेळेला तो कॅश सेल आणि क्रेडिट सेल दोन्ही करत असतो. त्यातला जो क्रेडिट सेल असतो त्याच्यावरचे पैसे वसूल होतातच असं नाही. काही वेळेला बॅड डेट्सही होऊ शकतात, कस्टमर पैसे देत नाही असे होऊ शकतं. ज्यावेळेला कन्सायनी ही रिस्क स्वतःच्या डोक्यावर घेतो, स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून मान्य करतो, त्यावेळेला त्याला डेल क्रेडिट कमिशन दिलं जातं. गॅरंटी. इन रिटर्न ऑफ ऑर्डिनरी कमिशन कन्सायनी गॅरंटीज ओनली द प्रोसीड्स ऑफ कॅश सेल्स अँड इन रिटर्न ऑफ डील क्रेडिट कमिशन कन्सायनी गॅरंटीज द प्रोसीड्स ऑफ कॅश सेल्स अँड क्रेडिट सेल्स ऑल्सो. म्हणजे क्रेडिट सेल्स जो झालेला असतो त्याची वसुली होण्याची पण गॅरंटी कन्सायनी देतो, म्हणून त्याला डेल क्रेडिट कमिशन दिलं जातं. हाऊ टू कॅल्क्युलेट. ऑर्डिनरी कमिशन इज कॅल्क्युलेटेड ॲट अन ॲग्रीड रेट ऑन द टोटल सेल. हे त्याला दिलेलं ऑर्डिनरी कमिशन असतं, तो जे टोटल सेल करतो त्याच्यावर ते कॅल्क्युलेट केलं जातं. डेल क्रेडिट कमिशन इट इज कॅल्क्युलेटेड ॲट अन ॲग्रीड रेट आयदर ऑन टोटल सेल्स इफ नो ॲग्रीमेंट ऑर ऑन क्रेडिट सेल्स इफ ॲग्रीमेंट प्रोव्हाइड्स. जर ॲग्रीमेंटमध्ये सांगितलेलं असेल तर क्रेडिट सेलवर, नसेल तर टोटल सेलवर. नॉर्मली डेल क्रेडिट कमिशन हे क्रेडिट सेल्सवर दिलं जाईल असं ॲग्रीमेंट केलं जातं. नाव दिस इज द फॉर्मॅट ऑफ कन्साइनमेंट अकाउंट इन द बुक्स ऑफ कन्सायनर. कन्सायनर म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे सेलर, म्हणजे जो गुड्स आपले सेल करायला पाठवतो कन्सायनीकडे, त्याच्या बुक्समध्ये कन्साइनमेंट अकाउंटमध्ये काय एंट्रीज केल्या जातात ते बघा. डेबिट साईडला पहिल्यांदा गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट याची एंट्री केली जाते. त्यानंतर टू बँक अकाउंट ऑल द कन्सायनर्स एक्सपेन्सेस फॉर सेंडिंग द गुड्स. देन टू कन्सायनीज अकाउंट ऑल द एक्सपेन्सेस मेड बाय द कन्सायनी, अनलोडिंग चार्जेस ऑफ गुड्स, लँडिंग अँड क्लिअरिंग चार्जेस, ट्रान्सपोर्ट अप टू गोडाऊन रेंट, establishment expenses, selling and distribution expenses, advertisement expenses, all expenses made by the consignee for selling and keeping the goods safe in his custody. Then next entry, see the next entry, to consignee's account, it is for bad debts. ज्या वेळेला हे बॅड डेट्स कन्साइनमेंट अकाउंटला डेबिट केले जातात, कन्सायनीच्या अकाउंटला क्रेडिट केले जातात, त्यावेळेला कन्सायनी डज नॉट गेट एनी डेल क्रेडिट कमिशन बिकॉज हिअर इट शोज दॅट बॅड डेट्स इज नॉट द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कन्सायनी. कन्सायनीनी जर बॅड डेटची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली तरच त्याला डेल क्रेडिट कमिशन दिलं जातं. त्यानंतर टू कन्सायनीज अकाउंट नॉर्मल कमिशन जे येईल ते डेल क्रेडिट कमिशन आणि ओव्हर रायडिंग कमिशन, वी विल डिस्कस इट आफ्टरवर्ड्स.
अशा सगळ्या एंट्रीज डेबिट साईडला आहेत बघा. आणि क्रेडिट साईडला बाय कन्सायनीज अकाउंट सेल्स प्रोसीड्स, बाय गुड्स डॅमेज्ड इन ट्रान्झिट, प्रवासामध्ये माल पाठवताना जर काही डॅमेज झाला असेल तर तो, बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, या एंट्रीज केल्या जातात. आणि नंतर बाय कन्सायनमेंट स्टॉक अकाउंट इन हँड आणि इन ट्रान्झिट. याचा अर्थ कन्सायनीनी गुड्स सोल्ड केल्यानंतरही काही वेळेला काही माल उरलेला असतो जो कन्सायनीकडे असू शकतो, त्याला कन्सायनमेंट स्टॉक असं म्हणतात. हातात असलेला स्टॉक आणि ट्रान्झिटमध्ये म्हणजे प्रवासात असलेला स्टॉक याची एंट्री इथे या ठिकाणी केली जाते. आणि त्यानंतर प्रॉफिट किंवा लॉस जो होतो तो कॅल्क्युलेट केला जातो आणि इट विल बी ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नाव in the books of consignor we have to prepare consignee's account obviously. कन्साइनमेंट अकाउंट प्रमाणेच कन्सायनीज अकाउंटसुद्धा तयार केला जातो. आणि ऑब्व्हियसली कन्साइनमेंट अकाउंटला ज्या एंट्रीज आपण बघितल्या त्याचं सेकंड पोस्टिंग ह्या अकाउंटला असणार आहे. बघा प्रत्येक एंट्रीचं सेकंड पोस्टिंग केले आहे. यू कॅन अंडरस्टँड इट ऑन युअर ओन. आत्ताच आपण कन्साइनमेंट अकाउंट बघितला, त्याच्यामध्ये ज्या सगळ्या एंट्रीज आहेत त्याच्या जर्नल एंट्रीज मी डिस्कस करते आता. फर्स्ट एंट्री इज ऑन सेंडिंग द गुड्स ऑन कन्साइनमेंट, म्हणजे वेन द गुड्स आर कन्साइन्ड ऑर डिस्पॅच्ड the entry passed is consignment account debit to goods sent on consignment account. Okay, if the consignment have been sent to more than one consignee, म्हणजे एकाच वेळेला अनेक एजंट्सना गुड्ससुद्धा पाठवले जातात, त्यावेळेला कन्साइनमेंट अकाउंटमध्ये कन्साइनमेंट टू मुंबई, कन्साइनमेंट टू कलकत्ता अशा तऱ्हेने मेन्शन केलं जातं. ओके, consignee is not debited as a debtor at the time of sending goods to him since the goods have not been sold to him. Merely possession has been transferred. Ownership has not been transferred. हे लक्षात घ्या. ओके, नाव नेक्स्ट एंट्री, सेकंड एंट्री ऑन इन्शुरन्स एक्सपेन्सेस बाय कन्सायनर. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कॅश बँक अकाउंट. कन्सायनर स्वतः जे खर्च करतो त्याची एंट्री कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश बँक अकाउंट अशी येते. त्याच्यानंतर ऑन रिसिविंग सेक्युरिटी फ्रॉम कन्सायनी. सेक्युरिटी फ्रॉम कन्सायनी म्हणजे मेनी टाइम्स ॲडव्हान्स इज रिसिव्ड फ्रॉम द कन्सायनी. सो ॲडव्हान्स ज्या पद्धतीने दिला गेला आहे, कॅश दिली असेल तर कॅश अकाउंट डेबिट, बँक ड्राफ्ट दिला असेल तर बँक अकाउंट डेबिट किंवा चेक दिला असेल तर बिल्स रिसेबल अकाउंट डेबिट टू कन्सायनीज अकाउंट, म्हणजे कन्सायनीचा पर्सनल अकाउंट क्रेडिट केला जातो या एंट्रीमध्ये. ओके, नाव द नेक्स्ट एंट्री ऑन गेटिंग द बिल्स रिसेबल which is received from the consignee discounted. ऑब्व्हियसली बिल जर हे डिस्काउंट केलं तर बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसेबल अकाउंट, बिंग द बिल डिस्काउंटेड विथ द बँक, ही एंट्री आपल्याला माहिती आहे. इफ गुड्स आर रिटर्न्ड बाय द कन्सायनी, जर कन्सायनीने गुड्स रिटर्न केली तर गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट. ऑब्व्हियसली अपोजिट एंट्री केली जाते बिकॉज गुड्स आर रिटर्न्ड बाय द consignee. Okay, now next entry on insurance of expenses by consignee. कन्सायनीने केलेले सगळे खर्च हे कन्सायनीच्या अकाउंटला दाखवले जातात. कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू कन्सायनीज अकाउंट अशी एंट्री केली जाते. सो जर्नल एंट्री इज कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्सायनीज अकाउंट. ऑन सेल्स being made by consignee, consignee's account debit टू कन्साइनमेंट अकाउंट, म्हणजे ज्या वेळेला अकाउंट सेल्स मिळतो ऑन रिसीट ऑफ अकाउंट सेल्स फ्रॉम द कन्सायनी फॉर सेल्स प्रोसीड्स दिस एंट्री इज पास्ड, दॅट इज कन्सायनीज अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट.
On making the commission due to the consignee, कमिशन ड्यू दाखवण्यासाठी कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्सायनीज अकाउंट, आपण वरती अकाउंट डिस्कस केला त्यावेळेला बघितलं. कमिशन ज्या वेळेला ड्यू केली जाते त्यावेळी कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्सायनीज अकाउंट अशी एंट्री केली जाते. ऑन चार्जिंग bad debts, if consignee is not entitled to daily trader commission, then again consignment account is debited and consignee's account is credited for this. But if the consignee is entitled to daily trader commission, we have already discussed that if the responsibility of bad debts is taken by the consignee, then only he will get daily trader commission, then no entry will be passed for bad debts. Okay. On receiving the balance due from consignee, बॅलन्स म्हणजे ॲडव्हान्स दिलेला असेल त्याच्या व्यतिरिक्तचा जो बॅलन्स आहे, आपले खर्च वजा करून कमिशन वजा करून जो बॅलन्स ड्यू असतो तो रिसीव होतो, त्याची एंट्री कॅश अकाउंट, कॅश दिली असेल तर ऑब्व्हियसली बँक अकाउंट किंवा बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू कन्सायनीज अकाउंट अशी एंट्री केली जाते. ऑन अकाउंटिंग फॉर अनसोल्ड स्टॉक विथ द कन्सायनी, कन्सायनीकडे सोल्ड स्टॉक जो असतो, उरलेला स्टॉक जो असतो तो स्टॉक म्हणून दाखवला जातो असं आपण मगाशी डिस्कस केलं. त्यामुळे एंट्री कन्साइनमेंट स्टॉक अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट अशी होते. ऑन अकाउंटिंग फॉर ॲबनॉर्मल लॉस ऑफ गुड्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट with irrecovered loss, insurance company's account debit with the claim admitted by the insurance company to consignment account. म्हणजे काही वेळेला गुड्स अननेसेसरीली डॅमेज होतात, त्यावेळेला इन्शुरन्स काढलेला असतो गुड्सचा, त्यावेळेला इन्शुरन्स कंपनीचा अकाउंट डेबिट होतो. क्लेम जो इन्शुरन्स कंपनी ॲडॉप्ट करते, ॲडमिट करते त्याच्यासाठी. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट होतो जो लॉस होतो त्याच्यासाठी, आणि क्रेडिट होतो कन्साइनमेंट अकाउंट. आणि क्लेम रिसीव होतो ज्यावेळेला ॲक्च्युली इन्शुरन्स कंपनीकडून क्लेमचा चेक मिळतो त्यावेळेला बँक अकाउंट डेबिट होतो. ऑब्व्हियसली कॅश मिळाली तर कॅश अकाउंट डेबिट, म्हणून कॅश बँक अकाउंट डेबिट टू इन्शुरन्स कंपनीज अकाउंट बिईंग द क्लेम रिसीव. नाव द नेक्स्ट एंट्री ऑन अकाउंटिंग फॉर प्रॉफिट or loss on consignment. After tallying consignment account, we will calculate profit or loss. In case of profit, obviously consignment account debit to profit and loss account, and in case of loss, profit and loss account debit to consignment account. On transfer of goods sent on consignment account, at the end of the year while preparing final account, this entry will be passed. Goods sent on consignment account debit to trading account. Okay. On transfer of discount जो असतो तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला जातो, त्याची एंट्री ऑब्व्हियसली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डिस्काउंट अकाउंट अशी होते. नाव अकाउंटिंग ट्रीटमेंट इन द बुक्स ऑफ द कन्सायनी. कन्सायनी इज द अपोजिट पार्टी ऑफ द कन्सायनर, त्यामुळे एंट्रीज पण अपोजिट असणार आहेत बघा. ऑन प्रोव्हाइडेड सिक्युरिटी टू द कन्सायनर, कन्सायनरला ॲडव्हान्स वगैरे सिक्युरिटी म्हणून दिला जातो त्यावेळेला कन्सायनर्स अकाउंट डेबिट टू कॅश बँक ऑर बिल्स पेएबल अकाउंट, जर बिल ॲक्सेप्ट करून दिलेलं असेल तर. देन ऑन इन्करिंग एक्सपेन्सेस ऑन बिहाफ ऑफ द कन्सायनर, कन्सायनर्स अकाउंट डेबिट टू कॅश बँक अकाउंट. ऑन सेल ऑफ गुड्स ऑन बिहाफ ऑफ द कन्सायनर, consignment debtors account if there is credit sale, and if cash sale, cash account will be debited to consignor's account. On receipt of payment from consignment debtors, consignment debtors कडून कमिशन मिळाल्यानंतर त्याची एंट्री केली जाते. कॅश बँक अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट डेटर्स अकाउंट पेमेंट मिळाल्यानंतर. त्यानंतर ऑन नॉन रिअलायझेशन ऑफ एनी बुक डेट्स, हे अराईज होऊ शकतं बिकॉज ऑफ डिस्प्यूट्स रिगार्डिंग क्वालिटी, ॲज द गुड्स आर नॉट ॲज पर क्वालिटी, क्वांटिटी इज नॉट प्रॉपर, नॉट डिलिवर्ड प्रॉपरली एट्सेट्रा. देन कन्सायनर्स अकाउंट विल बी डेबिटेड अँड कन्साइनमेंट डेटर्स अकाउंट विल बी क्रेडिटेड.
इफ देर इज इन्सॉल्वन्सी ऑफ कस्टमरकडून कस्टमर इन्सॉल्वंट झाल्यामुळे जर समजा बॅड डेट्स अराईज झाले आणि हे बॅड डेट्स ही जर कन्सायनीची रिस्पॉन्सिबिलिटी असेल म्हणून म्हटलं इफ डेल क्रेडिट कमिशन इज गिवन देन बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट डेटर्स अकाउंट अशी एंट्री होते. आणि इफ डेल क्रेडिट कमिशन इज नॉट गिवन कन्सायनर्स अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट डेटर्स अकाउंट अशी एंट्री होते. बिकॉज इफ डेल क्रेडिट कमिशन इज नॉट गिवन all the responsibility of bad debts will be of consignor, so consignor's account will be debited. Okay, next entry now. On making the commission due from consignor, consignor's account debit to commission account. On remitting the balance to the consignor, consignor's account debit to cash bank account, balance amount paid केली जाते. On transfer of bad debts account, if bad debts is the responsibility of the consignee, then he has to transfer these bad debts to profit and loss account. So profit and loss account debit to bad debts account, or commission account debit to bad debts account. On transfer of commission account debit to profit and loss account. Commission account is debited here because the consignee is getting the commission, it is his income, so it will be transferred to credit side of profit and loss account. Now last entry. On discharging bills payable if any accepted. जर बिल्स पेबल काही त्यांनी ॲक्सेप्ट करून दिलेलं असेल तर आफ्टर डिस्चार्जिंग मीन्स ऑनर्ड द बिल्स पेबल, इट इज द एंट्री ऑफ बिल्स पेबल ऑनर्ड. सो बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. वी हॅव ऑलरेडी स्टडीड दिस एंट्री इन बिल ऑफ एक्सचेंज. नाउ दीज आर सम स्पेशल नोट्स. नो एंट्रीज पास्ड इन द बुक्स ऑफ कन्सायनी on account of receipt of goods from consignor, expenses incurred by the consignor. कन्सायनरनी ज्या गोष्टी केल्या आहेत त्याची एंट्री कन्सायनीच्या बुक्समध्ये एंटर केली जात नाही. ॲबनॉर्मल लॉस और नॉर्मल लॉस इन इज गोडाऊन और इन ट्रान्झिट बिकॉज रिस्पॉन्सिबिलिटी इज ऑफ कन्सायनर. बिल्स रिसेबल डिस्काउंटेड बाय द कन्सायनर. कन्सायनरनी जर बिल्स रिसेबल डिस्काउंट केलं असेल तर ती जबाबदारी कन्सायनीची नाही आहे. रिटर्न ऑफ गुड्स बाय कन्सायनी, अनसोल्ड स्टॉक लाईंग विथ हिम, याच्यासाठी नो एंट्री इज पास्ड इन द बुक्स ऑफ द कन्सायनी. ओके, सो स्टडी ऑल दीज नोट्स प्रॉपरली. इट इज नॉट ॲट ऑल डिफिकल्ट and prepare your own notes in your notebook for this purpose. From tomorrow onwards we will solve problems of consignment account. Okay, that's all.